महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन. तर मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आपण या ठिकाणी 5व्या खंडापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये बुद्ध वर्ग, यामध्ये 2 बुद्ध उत्पन्न होण्यासंबंधी प्रश्न हे प्रकरण सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि आता जे प्रकरण आपण वाचलं ते महागौतमीच्या वस्त्रदानासंबंधी प्रश्न आहे आणि गृहस्थ व प्रवज्जिताच्या सम्यक आचरणासंबंधी प्रश्न. तर ह्या 2 प्रकरणाचं वाचन अतिशय सुंदरपणे रेश्माताई यांनी केलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये जे की महागौतमीच्या वस्त्रदानासंबंधी प्रश्न आहे. तर आपणा सर्वांना माहीत आहे, महाप्रजापती गौतमी ही भगवान बुद्धाची मावशी. महामायेचा मृत्यू अगदी 7 दिवसामध्येच होतो आणि 7 दिवसामध्ये मृत्यू झाल्यानंतर महाप्रजापती गौतमी हे सिद्धार्थाचं पालन पोषण करते, त्याला आपलं दूध पाजते, त्याला मोठं करते, है ना. तर अशी ही भगवान गौतम बुद्धाची म्हणजे सिद्धार्थाची मावशी महाप्रजापती गौतमी. तर आपल्याला माहीत आहे की भगवान बुद्ध कपिलवस्तूमध्ये जातात आणि तिथून परतल्यानंतर ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत कपिलवस्तूच्या, तर त्या सर्व भिक्षू होण्याच्या संकल्पातून मुंडन करून चिवर घेऊन या अगोदर तर विनंती करतात. ती विनंती बुद्ध धुडकावून लावतात आणि मग त्या वैशालीला पायदळ अशा पद्धतीचं वेश परिधान करून 500 स्त्रिया त्या ठिकाणी जातात. हा सगळा प्रसंग आपणा सर्वांना माहीत आहे. आणि मग आनंद ज्यावेळेस बुद्धासमोर यांची बाजू मांडतो त्यावेळेस काही अटींवर तथागत या सगळ्या महिलांना आपल्या भिक्खू संघामध्ये सामील करून घेतात आणि अशा पद्धतीनं भिक्खुनी संघसुद्धा निर्माण होतो. तर भगवान बुद्ध तिथे आलेले आहेत कपिलवस्तूला. त्या ठिकाणी त्यांचा वर्षावास सुरू झालेला आहे आणि अशा या वर्षवासामध्ये या महाप्रजापती गौतमीला असं वाटलं की आपण सुद्धा तथागतांसाठी एक चिवर तयार करावं आणि ते चिवर तथागताला दान द्यावं. तर खूप मोठ्या श्रद्धेनं आई आहे, ती आईचं हृदय आहे आणि आता भिक्षुणी पण झालेली आहे. एक बुद्ध म्हणून बुद्धावरची जी काही श्रद्धा आहे तर ती सुद्धा श्रद्धा अतिशय विकसित झालेली आहे. आणि या श्रद्धेपोटी ना आपण सुद्धा भगवान बुद्धाला काही दान द्यावं आणि म्हणून ती एक चिवर मोठ्या कष्टानं, मोठ्या श्रद्धेनं अनेक दिवसापासून परिश्रम घेऊन ती बनवत असते, है ना. आणि आपल्याला माहीत आहे त्यावेळेस ते जे यंत्र असते त्या यंत्राच्या माध्यमातून धागा जोडू नाही का ते वस्त्र तयार केल्या जाते. तर त्यासाठी खूप दिवस लागतात, खूप परिश्रम घ्यावं लागतं आणि एका विशिष्ट रंगामध्ये मिसळून त्याला रंग दिल्या जाते आणि ते अशा पद्धतीनं चिवर तयार होत असते. तर महाप्रजापती गौतमीनं मोठ्या परिश्रमानं ते चिवर तथागताला दान देण्यासाठी तयार केलं. आणि जेव्हा ती तथागताकडे ते दान देण्यासाठी गेली त्यावेळेस तथागत काय म्हणतात, हे गौतमी तू हे वस्त्र संघाला दे. गौतमी म्हटलं आहे त्यांनी, कारण त्या काळामध्ये तसा रिवाज होता आणि म्हणून त्यांनी सरळ सरळ नाव घेऊन या ठिकाणी तसा उल्लेख केलेला आहे की हे गौतमी तू हे वस्त्र संघाला दे. संघाला दिल्यामुळे मीही सन्मानित होईल आणि संघाचाही सन्मान होईल. तर आता भ्रंते म्हणजे राजा मिलिंदाच्या समोर हा प्रश्न उपस्थित झाला की तथागत संघापेक्षा महत्त्वपूर्ण व श्रेष्ठ नाहीत काय, मग ते दान देण्यायोग्य नाहीत असे समजायचे काय. आता प्रश्न म्हणजे प्रश्न आहे, शेवटी कोणताही प्रश्न मनामध्ये उपस्थित होऊ शकते. आपल्याही मनामध्ये असे अनेक प्रसंग प्रश्न उपस्थित होऊ शकतात. राजाच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला
की तिने जर भगवान बुद्धाला दान दिले आणि भगवान बुद्धाने ते दान जर स्वीकारले नसेल आणि त्यांनी जर ते दान संघाला देण्याविषयी सूचना केली असेल, तर मग संघ बुद्धापेक्षा मोठा आहे काय असं समजायचं काय, है ना? बुद्ध दान देण्यायोग्य नाहीत काय, है ना? अशा पद्धतीनं. कारण तथागताच्या सख्या मावशीने स्वतः पिंजलेले, स्वतः कातलेले व स्वतः पिटलेले, स्वतः रंगविलेले आणि स्वतः विणलेले वर्षावासाचे वस्त्र त्यांनी स्वतःला देण्यापेक्षा संघाला द्यायला सांगितले आहे. आणि म्हणून हा प्रश्न राजाच्या मनात उपस्थित झाला आणि हा प्रश्न नागसेनासमोर ठेवला, है ना? तर याचं आपण उत्तर द्यावे असे तो राजा म्हणजे भंते नागसेनाला विनंती करतो. आणि त्यावरून ते सांगतात की हो राजा, हे गोष्ट बरोबर आहे की महाप्रजापती गौतमीने एक चिवर बनवलं, ते बुद्धाला दान देण्यासाठी त्यांनी आणलं. बुद्धाला दान देताना बुद्धांनी म्हटलं की हे गौतमी, ते मला न देता संघाला दान दे. आणि त्या पाठीमागची त्यांची भावना काय होती, तर त्या पाठीमागची भावना की जर हे दान संघाला दिलं तर यातून माझाही सन्मान होईल आणि संघाचाही सन्मान होईल. कारण संघ हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संघाचं आपलं एक वेगळं अस्तित्व आहे आणि संघाचा मान सन्मान कायम राखणं सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर उद्या फक्त तथागताला दान द्यावं या उद्देशाने सगळी लाईन तथागताकडेच लागेल, मग संघाला कोणी विचारणार नाही, संघाचा मान सन्मान कमी होईल. आणि ते होता कामा नये, कारण संघसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, संघसुद्धा तितकाच पूजनीय आहे, है ना? आणि म्हणून या ठिकाणी संघाचा सन्मान कायम राखणे हा तथागताचा त्या पाठीमागचा उद्देश या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून ते म्हणतात की संघाच्या कल्याणासाठी, संघाविषयी अनुकंपा असल्यामुळेच व भविष्यामध्ये संघ दोषरहित होऊन आदर सन्मानास प्राप्त होईल हे जाणून त्यांनी संघामध्ये विद्यमान असलेल्या गुणांची व्याख्या करीत असे म्हटले की हे गौतमी, हे चिवर संघाला दान कर. संघाला दिल्यामुळे माझाही सन्मान होईल व संघाचाही सन्मान होईल. तर संघामध्ये सुद्धा काही गुण आहेत, विद्यमान गुण आहेत, ना? संघ कसा आहे, सुपटीपन्नो, सुमार्गावर चालणारा आहे, ना? उजूपटीपन्नो, योग्य मार्गावर चालणारा आहे. न्यायपटीपन्नो, न्याय मार्गावर चालणारा आहे, सरळ मार्गावर चालणारा आहे, ना? तर अशा पद्धतीनं तो कसा आहे, निमंत्रण देण्यास पात्र आहे, आदर सत्कारास पात्र आहे, दान करण्यास पात्र आहे. तर संघवंदनेमध्ये आपण संघाविषयी जे काही भावना व्यक्त करतो ती भावना त्या संघवंदनेमध्ये आलेली आहे. आणि ती जी काही भावना आहे ती संघाच्या गुणांना घेऊन आलेली आहे. म्हणजे संघ नुसता व्यक्तींचा समूह नाही, तर तो संघ सन्मार्गावर आरूढ झालेला आहे, योग्य मार्गावर आरूढ झालेला आहे, न्याय मार्गावर आरूढ झालेला आहे, संकल्पबद्ध आहे, ना? शरणगमन केलेला आहे, निर्वाणाचं ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करणारा आहे. आणि म्हणून संघ सुद्धा सन्मानित आहे, संघाचा सुद्धा सन्मान कायम राहावा, संघ सुद्धा सन्मानित व्हावा, ना? आणि हे जाणून संघामध्ये विद्यमान असणाऱ्या गुणांची व्याख्या करीत नाहीत. तर नुसतं जा त्यांना देऊन दे असं म्हटलंय का बुद्धांनी? तर बुद्धांनी त्या ठिकाणी संघा गुणांची व्याख्या केलेली आहे की संघा कसा श्रेष्ठ आहे, संघात कोणते गुण आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हे जाणून त्यांनी संघामध्ये विद्यमान असलेल्या गुणांची व्याख्या करीत, नुसतंच असं म्हटलं नाही की जाऊन देऊन दे, तर संघामध्ये विद्यमान असलेल्या गुणांची व्याख्या करीत असे म्हटले की हे गौतमी, हे चिवर संघाला दान कर. संघाला दिल्यामुळे माझाही सन्मान होईल व संघाचाही सन्मान होईल. तर यातली भगवान बुद्धाची जी काही अतिशय उच्चतम अशी जी एक विचार आहे ना, त्यांचं जी काही संघाविषयीची जी काही भावना आहे, तर ती भावना या ठिकाणी अधोरेखित होते, आपल्याला दिसून पडते, है ना? तीनही रत्न तेवढेच सन्मानित आहे आणि म्हणून या रत्नाचा सुद्धा तेवढाच लोकांनी स्वीकार करावा. यांच्याबद्दल त्यांच्या भावनासुद्धा किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जेवढी बुद्धाविषयीची श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा संघाविषयी सुद्धा उत्पन्न व्हावी, हा हेतू भगवान बुद्धाचा होता. आणि म्हणून ते त्यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तू हे वस्तू संघाला दान कर. तर इथे
खूप चांगले चांगले उदाहरण दिलेले आहे की आपल्या वडील आपल्या मुलाचा आपली स्तुती करतो राजांच्या समोर, मंत्र्यांच्या समोर, परिषदेच्या समोर, आहे ना, आपल्या मुलाच्या गुणाची प्रशंसा करतो. तर प्रत्येक वडील आपल्या मुलांची प्रशंसा करीत असते. आपल्या घरी कोणी पाहुणा आला आणि आपल्याला विचारलं काय करतो तुमचा मुलगा, तर मोठा आपण अभिमानानं सांगतो की माझा मुलगा इथे शिकत आहे, तिथे शिकत आहे, हे ट्रेनिंग घेत आहे, ते ट्रेनिंग घेत आहे, है ना. आणि मग तो कोणत्या कॉलेजमध्ये, किती चांगल्या कॉलेजमध्ये शिकतो, वगैरे वगैरे, तो कोणती डिग्री संपादन करणार आहे, आपण मोठ्या उत्साहानं सांगत असतो. प्रत्येक वडील आपल्या मुलाची अशा पद्धतीनं प्रशंसा करीत असते. इथे भगवान बुद्ध वडिलाच्या जागेवर आहे, भिक्खू संगम मुलाच्या जागेवर आहे. आणि एक वडील आपल्या मुलाची प्रशंसा करतो, त्याचे गुण सांगतो, है ना, गुणांचं वर्णन करतो. वाईट गुणांचं वर्णन नाही करत ना. कोणत्याही बापाला आपल्या मुलाचे वाईट गुण सांगावं असं वाटत नाही. आणि वाईट मुलगा असेल तर त्या बापाला लज्जा येते, काय सांगावं म्हणून, नाही का नाही. मग तो कुठेतरी ती गोष्ट वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करते. पण जर चांगले गुण असेल तर तो मात्र मोठ्या उत्साहानं सांगते. आणि म्हणून संघामध्ये असलेल्या चांगल्या गुणांची वाहवा तथागत इतर लोकांपुढे करत असतात आणि त्यातून संघाबद्दलची जी काही श्रद्धा आहे ती सुद्धा विकसित व्हावी अशा पद्धतीनं भगवान बुद्ध यासाठी सांगत असतात. जसं एक बाप आपल्या मुलाची प्रशंसा करतो तसंच तथागत सुद्धा आपल्या संघाची प्रशंसा करून संघाचा मान सन्मान कायम राखण्यासाठी तिला म्हणतात की जा हे चिवर कुणाला दे, तर संघाला दे. आणि मग संघाला या ठिकाणी चिवर दिल्यामुळे बुद्धाचं काही महत्त्व कमी थोडी होणार आहे, बुद्धाचं महत्त्व कमी होत नाही ना. आणि म्हणून या ठिकाणी जरी तो व्यक्ती आपल्या मुलाची प्रशंसा करीत असला तरी बाप शेवटी बापच आहे, मुलगा शेवटी मुलगाच आहे. त्यामुळे बापाचा मान सन्मान काही कमी होत नाही, आहे का नाही. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की आई वडील आपल्या मुलाच्या शरीराची मालिश करतात, चुरतात, स्नान करून देतात, शरीराला मोकळे करतात. म्हणून हे राजा, ती मुलं आपल्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ किंवा विशिष्ट ठरतात काय. एक आई वडील म्हणून आपण आपल्या मुलांची सेवा करतो, लहानपणापासून त्याची सगळी काळजी घेतो, त्याची आंघोळ करून देतो, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी करतो. मग हे आपण करतो म्हणून आपण त्याच्यापेक्षा कनिष्ठ ठरतो का. अगदी व्यावहारिक उदाहरण भगवान बुद्धाने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या व्यावहारिक उदाहरणावरून नाही का, बाप शेवटी बाप असतो, मुलगा शेवटी मुलगा असतो, है ना. आणि म्हणून बुद्ध शेवटी बुद्ध आहे, बुद्धाचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. बुद्ध अतुलनीय आहे, बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे, बुद्ध सर्वज्ञ आहे, सगळ्या बाबी आहेत, है का नाही. आणि म्हणून बुद्धाने जरी त्यांना म्हटलं असेल की ते दान तुम्ही संघाला द्या, त्यामुळे काही बुद्धाचं महत्त्व कमी होण्याचं काही एक कारण नाही, काही एक कारण नाही. हे खूप सुंदर उदाहरणाने या ठिकाणी दिलेलं आहे की त्या मुलांचे वडील जे आहे, आई वडील, ते हे जरी काम करत असले तरी त्यांची त्याच्यामुळे प्रतिष्ठा कमी होते काय, है ना. तर ते मुलं आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ठरतात काय. जरी आई वडील त्यांची शुश्रूषा करत असले तरी वडील हे शेवटी वडीलच असतात, ते श्रेष्ठच असतात, आहे की नाही. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कुठेही या ठिकाणी कमी होत नाही. तर या ठिकाणी नुसते चिवरदान प्राप्त केल्याने संघ तथागतापेक्षा श्रेष्ठ किंवा विशिष्ट ठरत नाही व तथागत सुद्धा कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता ते चिवर संघास द्यायला लावतो. कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता, कारण हे सगळे या सगळ्या भावनेतून मुक्त झालेले आहेत. ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या अतिशय अल्प आहेत. ज्या काही मानवीय जीवन जगण्यासाठी गरजा आहेत तेवढ्या गरजा भागल्या, त्या पलीकडे त्यांची जी काही तृष्णा आहे त्या ठिकाणी आता तृष्णा पूर्णपणे संपलेली आहे. आणि म्हणून खूप काही संग्रह करण्याची वृत्ती आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून पडत नाही, है ना, संग्राहक वृत्ती नाही. तर एक सांघिक भावना आहे, जी काही दान आहे ते दान व्यक्तिगत गरजापोटी जेवढं आपल्याला लागते, चिवर लागते, संघाटी लागते, अंतर्वास लागते, एक चाळणी लागते, भिक्षापात्र लागते, नाही, तर ह्या वस्तू व्यक्तिगत आहेत. परंतु या पलीकडे जे काही प्राप्त होते ते वस्तू त्यांनी ठेवू नये असा विनय सुद्धा भगवान बुद्धांनी बनवलेला आहे. आपण ते विनय पिटकाच्या माध्यमातून जो उल्लेख आलेला आहे त्यामध्ये बघितलेलं आहे. आणि अतिरिक्त दान जे काही मिळत असेल ते 10 दिवसापर्यंत ठेवता येईल. त्यानंतर त्यांनी त्याचं वितरण केलं पाहिजे संघामध्ये, ते वाटून दिलं पाहिजे, ते त्यांनी आपल्या जवळ ठेवू नये, अन्यथा तो विनयाचा भंग होईल, असं सुद्धा विनय पिटकामध्ये भगवान बुद्धांनी लिहिलेलं आहे. म्हणून काही विशिष्ट गोष्टी
त्या पलीकडे एखाद्या भिक्खूंनी आपल्याजवळ कोणत्याही पद्धतीचं दान ठेवू नये. त्याच्यावर त्या विशिष्ट भिक्खूचा अधिकार उरत नाही, तर त्यावर त्या संघाचा अधिकार उरतो. आणि म्हणून ती जी काही बाब आहे ती सांघिक बनते, ती संघाची वस्तू बनते. ज्याला गरज आहे मग संघ त्या ठिकाणी त्याला ती वस्तू देत असतात, है ना. म्हणून ह्या बाबी या ठिकाणी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर अशाच पद्धतीनं पुन्हा एक उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या पुरुषाने राजाला भेटवस्तू द्याव्यात. राजाने त्या भेटवस्तू दुसऱ्या एखाद्या शिपायाला, सैनिकाला, सेनापतीला, पुरोहिताला द्याव्यात. आता त्या राजाला दुसऱ्या पुरुषाकडून मिळालं, त्या राजाने दुसऱ्यांना भेट देऊन टाकलं, त्यामुळे तो मनुष्य त्या भेटवस्तू स्वीकारल्यामुळे राजापेक्षा श्रेष्ठ किंवा विशिष्ट ठरेल काय? नाही. राजा हा राजाच आहे शेवटी. आणि म्हणून राजाने जर कोणाला काही भेटवस्तू दिल्या असेल तर तो भेटवस्तू स्वीकारणारा मोठा ठरत नाही, तर तो राजाच मोठा असतो, यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे हे सुद्धा एक विशिष्ट उदाहरण देऊन या ठिकाणी भगवान बुद्धच संघापेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु संघाचा सुद्धा सन्मान कायम राहावा यासाठी भगवान बुद्धाने या सगळ्या बाबी आपल्या संघामध्ये निर्माण केलेल्या आहेत. तर ते म्हणतात, तसेच हे राजा, तथागतांना असे वाटते की संघ स्वाभाविकपणेच सन्मानीय आहे आणि मला प्राप्त झालेल्या दानाने मी संघाचा सन्मान करीन. तथागताला काय वाटते? संघ स्वाभाविकपणेच सन्माननीय आहे आणि मला प्राप्त झालेल्या दानाने मी संघाचा सन्मान करीन. या भावनेनेच त्यांनी संघाला द्यायला लावले. कशामुळे? तर संघाचा सन्मान. या ठिकाणी ही बाब अगोदरच आलेली आहे. तथागत स्वतःच्या सन्मानाची प्रशंसा करीत नाही, उलट या जगामध्ये जे सन्मानास पात्र आहे त्यांचा सन्मान तथागत करतात, चांगल्या गोष्टीची वाहवा करतात, है ना. जी गोष्ट तथागताने सांगितलेली आहे, परंतु चर्चा करताना इतरही भिक्खू बुद्धाने सांगितलेल्या गोष्टीचं जेव्हा परत परत म्हणजे ते त्याचं हे करतात, उच्चारण करतात, तेव्हा बुद्ध सुद्धा साधू 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 म्हणून तीनदा साधुवाद देऊन त्याची प्रशंसा करतात, त्याचं अनुमोदन करीत असतात, आहे की नाही. हे सुद्धा आपण अनेक प्रसंगी पाहिलेलं आहे. तर जगामध्ये जे सन्मानास पात्र आहे त्याचा सन्मान तथागत करतात, सन्मान करतात. तथागत सुद्धा सन्मान करणारे आहे, केवळ स्वीकारणारे नाही, तर ते इतरांचाही सन्मान करणारे आहे. म्हणून हे राजा, भगवान बुद्धाने मंजिम निकायामधील धम्मदायात सुत्तामध्ये धर्माच्या गुणाचा उपदेश करीत असताना अल्पेक्षतेच्या आचरणाची प्रशंसा करीत म्हटलेलं आहे. अल्पेक्षतेच्या म्हणजे अल्प म्हणजे थोडे, आहे ना. तर थोडं ग्रहण करायचं. थोडं म्हणजे किती? जेवढी आवश्यकता आहे तेवढं म्हणजे ग्रहण करायचं. त्यापेक्षा जास्त ग्रहण करता कामा नये, त्यापेक्षा जास्त मिळवण्याची लालसा आपल्या मनामध्ये ठेवता कामा नये. आणि म्हणून अल्पेक्षतेचं जो आचरण करतो तो खऱ्या अर्थानं भिक्षू असतो, आहे की नाही. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की जे भिक्षू अल्पेच्छू आहेत ते तत्काळ प्रशंसेस पात्र ठरतात. आणि ज्या भिक्षूंमध्ये संग्रही वृत्ती आहे, हे माझं ते माझं सगळं जमा करतात, संग्रह करतात, ते भिक्षू मात्र सन्मानाला पात्र ठरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धाने जे काही सांगितलेलं आहे ते म्हणजे अनासक्तीचं जीवन भगवान बुद्धाने म्हणजे भिक्षूने जगलं पाहिजे. अनासक्तीचं जीवन, आसक्ती नको, संग्रह वृत्ती नको, है ना, संग्रह वृत्ती नको. तर भगवान बुद्धाने हे जे काही सांगितलेलं आहे ते त्यासाठी जी गाथा आलेली आहे मज्जिम निकायामध्ये धम्मदायात सुत्त, त्यामध्ये बुद्ध काय म्हणतात? तर बुद्ध म्हणतात, धम्मदायात बना, धम्माचे दायात बना, आमिष दायात बनू नका, असा बुद्ध त्या ठिकाणी उपदेश करतात. आमिष दायात बनू नका, तर धम्म दायात बना, तुम्ही धम्माचे दायात बना, आमिष दायात नका बनू, असा उपदेश त्या सुत्तामधून भगवान बुद्धाने केलेला आहे. आमिषाला बळी पडू नका, इंद्रिय सुखामध्ये रममान होऊ नका, संग्रह वृत्ती बाळगू नका, संग्रह करू नका. जेवढी गरज आहे आणि जे तुमच्या व्यक्तिगत आचरणासाठी, व्यक्तिगत गरजेसाठी ज्या गोष्टीची गरज आहे तेवढ्याच ठेवा. इतर गोष्टी तुम्ही जमा करू नका ना, इतर गोष्टी जमा करू नका, त्यात फसू नका. तर
जेवढं तुमच्याकडे कमी असेल, जेवढी तुमची आसक्ती कमी होईल, जेवढे तुम्ही अनासक्त व्हाल, तेवढं तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या निर्वाणासाठी सहाय्यभूत ते बाब ठरेल. आणि म्हणून इतर वस्तूंची जुळवाजुळव करण्यामध्ये आपला वेळ तुम्ही घालवू नका. या अर्थानं तुम्ही आमिषदायक बनू नका, तर धम्मदायक बना. धम्म आत्मसात करा, धम्माचं आचरण करा, नाही का. अशा पद्धतीनं भगवान बुद्धाने त्या ठिकाणी त्या सूत्रातून उपदेश केलेला आहे. तर त्यानंतर हे राजा, संयुक्त निकायामध्ये एका तरुण प्रवज्जिताने भगवान बुद्धासमोर उभं राहून सर्व लोकांना उद्देशून म्हटलं की राजगृहामधील पर्वतामध्ये विपुल पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, हिमालयामध्ये श्वेत पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, आकाशामध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ आहे, जलाशयामध्ये समुद्र, ताऱ्यांमध्ये चंद्र, त्याचप्रमाणे संपूर्ण देव मनुष्यामध्ये बुद्धाला श्रेष्ठ म्हटले जाते. ही बाब वारंवार आपण या ठिकाणी त्याचं उच्चारण करतो आणि ती बाब आपण वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टीचा शेवट करताना या ठिकाणी सारीपुत्तानं उच्चारलेलं सुद्धा एक महत्त्वाचं या ठिकाणी वाक्य आलेलं आहे. ते म्हणतात की मनोविकारांचे सामर्थ्य मुळासकट नष्ट करण्यासाठी. मनोविकारांचे सामर्थ्य, मनोविकार, मनामध्ये खूप सारे विकार आहेत, क्लेश आहेत, बंधनं आहेत, नाही का. तर त्या क्लेशांना, त्या बंधनांना, त्या विकारांना मुळासकट नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सहाय्य करणाऱ्या बुद्धाविषयी, तर आपल्या मनातील मनोविकार समूळपणे नष्ट करण्याचा जो प्रयत्न करणारे जे आहेत, नाही का, त्याला आपण संघ म्हणतो. संघ, मग ते भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असो, या सर्वांचा मिळून संघ बनित असतो. आणि हा संघ आपल्या मनातील जे विकार आहेत त्या विकारांना मुळासकट उपडून नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रयत्न करणाऱ्यांना बुद्ध काय करत असतात? सहाय्य करीत असतात. अशा या बुद्धाविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असू द्या, प्रसन्नता असू द्या, असं सारीपुत्त त्या ठिकाणी सांगत आहेत, नाही का. श्रद्धा अतिशय महत्त्वाची बाब आहे. मनाला प्रसन्न करणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून या मार्गावर आरूढ असणाऱ्या लोकांनी आपली श्रद्धा अधिकाधिक विकसित केली पाहिजे, आपल्या मनाला अधिकाधिक प्रसन्न बनवलं पाहिजे, ठीक आहे. या अनुषंगाने हे वाक्य या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने सुद्धा म्हटलेलं आहे की हे भिक्खूंनो, एक व्यक्ती या जगामध्ये उत्पन्न होऊन बहुजनाच्या हिताकरिता, बहुजनांच्या सुखाकरिता, त्यांच्यावर अनुकंपा करण्याकरिता, त्यांच्या कल्याणाकरिता देव आणि मनुष्य लोकांमध्ये उत्पन्न होतो. वारंवार देव आणि मनुष्य, नुसताच मनुष्य असा उल्लेख येत नाही, तर देव आणि मनुष्य असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि म्हणून देव आणि मनुष्य लोकांसाठी तथागत या सृष्टीमध्ये उत्पन्न होतात. एकाच वेळी एकच तथागत उत्पन्न होतात, हे सुद्धा आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे. आणि ते बहुजनांच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करून त्यांना धम्माचा उपदेश करीत असतात आणि त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आणि तो व्यक्ती म्हणजे अर्थात तथागत सम्यक संबुद्ध. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बनते नागसेनांनी या सगळ्या बाबीचं विवेचन केलेलं आहे. आणि बुद्धाने व्यक्तिगतरित्या ते चीवर का नाकारलं आणि ते संघाला देण्यासाठी का सांगितलं, त्या पाठीमागची ही जी काही भूमिका आहे तथागताची, ही श्रेष्ठ अशी भूमिका या प्रकरणाच्या माध्यमातून विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं प्रकरण या ठिकाणी आपण जे वाचलं ते आहे गृहस्थ व प्रवज्जिताच्या सम्यक आचरणासंबंधी प्रश्न. तर या ठिकाणी बुद्ध म्हणतात की हे भिक्खूंनो, गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, लक्षात घ्या, एक एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, जो सम्यक आचरण करील त्याचीच प्रशंसा मी करतो. जो सम्यक आचरण करेल त्याची प्रशंसा मी करतो. म्हणजे गृहस्थ जर सम्यक आचरण करत असेल तर तथागत गृहस्थाची प्रशंसा करतात, आणि जो भिक्खू सम्यक आचरण करीत असेल तर त्या भिक्खूची सुद्धा भगवान बुद्ध प्रशंसा करतात, है ना. गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, तो सम्यक आचरण संपन्न होऊन सम्यक आचरणाच्या उद्देशाने ज्ञान, धर्म व कुशल कर्माची आराधना करतो. मग आता जर असं असेल तर मग पुढे काय म्हणतात राजा मिलिंद, जर भन्ते नागसेन पांढरे वस्त्र परिधान करणारे, कामभोगी, पुत्र पत्नी इत्यादीच्या गर्दीमध्ये गुरफटलेले
काशीचे चंदन लावणारे. आता आपण काही काशीचे चंदन लावत नाही, पण आपण मात्र पांढरे वस्त्र परिधान करतो. सुगंधित माळा, गंध व लेपन इत्यादीचा वापर करणारे, सोने चांदीचा व्यवहार करणारे. आता या ठिकाणी सोने चांदीचा जरी उल्लेख आला असेल तर आपणही इतर व्यवसायांमध्ये गुरफटलेले आहोत. कारण आपली उपजीविका चालवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करावे लागतात, आहे की नाही. म्हणून कोणी कोणता व्यवसाय करत असेल, कोणी कोणता व्यवसाय करत असेल, पण आपण सगळे काही ना काही करतो आपल्या आजीविकेसाठी, है ना. आणि मणिकुंडलाने आपल्या केसांना सजविणारे गृहस्थ सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म व कुशल कर्माचे आराधक होतात, है ना. तर ते सुद्धा कुशल कर्म करतात, कुशल कर्माचे आराधक होतात, आराधना करतात, धम्माची आराधना करतात, धम्माचं आचरण करतात, श्रेष्ठ जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याचप्रमाणे डोक्यावरील केश काढलेले, काशाय वस्त्र परिधान केलेले, भोजनदान मागून जगणारे, 4 प्रकारच्या शीलस्कंदांना पूर्ण जाणणारे, 250 शिक्षापदाचे व्रत धारण करणारे, 13 प्रकारच्या धुतांगांना पूर्ण करणारे प्रवजित सुद्धा सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म व कुशल धर्माचे आराधक होतात. इथे आता भिक्षूंविषयी आलेला आहे. तेव्हा गृहस्थ आणि प्रवजित यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विशेष अंतर आहे, हा प्रश्न आता त्याच्या मनामध्ये निर्माण झाला की गृहस्थ आणि भिक्षू दोन्ही या सगळ्या धर्माचं पालन जर करत असेल तर मग प्रवजित आणि भिक्षू म्हणजे गृहस्थ आणि भिक्षू यामध्ये कोणता भेद आहे, कोणतं अंतर आहे. मग असं जर असेल तर तपश्चर्या करणे व्यर्थ आहे, प्रवज्जा निरर्थक आहे. मग का म्हणून प्रवज्जा घ्यायची, मग गृहस्थ राहूनच सगळं करता येते. शिक्षापदाचे पालन करणे वांजोटे आहे, धूर्त गुणांना पूर्ण करणे मूर्खपणाचे आहे. जे धुतांगधारी भिक्षू आहे मग त्यांनी धुतांग का ग्रहण करावा, तसं व्रत त्यांनी का धारण करावं, त्यात कोणता फायदा आहे, नाही का. अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. तेव्हा सुखाच्या इच्छेने सुखाला प्राप्त करणे कसे शक्य आहे. आणि मग भंते नागसेन त्याचं स्पष्टीकरण करून सांगताना ते म्हणतात की हो भिक्खूंनो, गृहस्थ असो किंवा प्रवजित, सम्यक आचरणाची मी प्रशंसा करतो. सम्यक आचरण महत्त्वाचं आहे, कोण करतो हे महत्त्वाचं नाही, कोणतं वस्त्र त्याने परिधान केलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं नाही. आणि म्हणून गृहस्थ असो किंवा प्रवजित कोणीही असो त्याने काय केलं पाहिजे, सम्यक आचरण केलं पाहिजे. आणि जो कोणी सम्यक आचरण करत असेल मी त्याची प्रशंसा करतो, म्हणजे सम्यक आचरणाची प्रशंसा करतो. व्यक्तीला महत्त्व नाही आहे तर सम्यक आचरणाला महत्त्व आहे. या ठिकाणी बुद्धाने जे काही सांगितलेलं आहे ते सम्यक आचरणाला महत्त्व आहे. म्हणून पुढे काय म्हणतात की जो सम्यक आचरण संपन्न आहे तो श्रेष्ठ आहे, जो सम्यक आचरण संपन्न आहे तो श्रेष्ठ आहे. हे राजा, प्रवज्जित सुद्धा मी प्रवज्जित आहे असे म्हणून सम्यक आचरण संपन्न होऊ शकणार नाही. खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेली आहे की प्रवज्जित सुद्धा मी प्रवज्जित आहे असे म्हणून सम्यक आचरण संपन्न होणार नाही. चिवर घेतलं, आता चिवर घेऊन मिरवत आहे, मुंडन केलं, मुंडन करून मिरवत आहे, मी श्रमण आहे, मी भिक्खू आहे, माझा मान सन्मान तुम्ही करा, मला श्रेष्ठ समजा, मला वंदन करा. बुद्धाने काय म्हटलेलं आहे, जो प्रवज्जित झाला आणि केवळ प्रवज्जित होऊन मी प्रवज्जित आहो म्हणून सम्यक आचरण न करता, नाही का, तो जर सम्यक आचरण न करता केवळ फक्त प्रवज्जित झाला असेल तर यामुळे काम चालणार नाही, यामुळे काही सन्मान मिळणार नाही. तर त्याने काय सम्यक आचरण संपन्न होऊ शकणार नाही. तो केवळ चिवर घेतल्याने, केवळ मुंडन केल्याने तो सम्यक आचरणशील होऊ शकणार नाही. उलट तो श्रामण्यापासून बराच दूर आहे. आता इथे श्रामण्य म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रामण्य म्हणजे केवळ अंगावर चिवर घेणे आणि आपलं मुंडन करणे, याला श्रामण्य म्हटलेलं नाही आहे बुद्धांनी. आपण लक्षात घ्या. वाचत असताना आपल्याला असं वाटते की एखाद्याने चिवर घेतलं आणि मुंडन केलं तो भिक्षू आहे, म्हणजे तो श्रमण आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण त्याला श्रमण जरूर म्हणतो, पण ते श्रामण्य नाही. श्रमण व्यवहारासाठी आपण जरूर म्हणतो,
पण तो श्रमण या अर्थानं परिपूर्ण तेव्हाच होतो जेव्हा तो सम्यक आचरण करतो, विनयाचं पालन करतो, धम्माला आत्मसात करतो, धम्माचा अनुभव घेतो. अनुभूतीतून ज्यावेळेस तो जातो तेव्हा खऱ्या अर्थानं तो प्रवज्जित होतो, अन्यथा ही प्रवज्जा खोटी आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की उलट तो श्रामण्यापासून बराच दूर आहे, श्रेष्ठ जीवनापासून बराच दूर आहे, श्रेष्ठ जीवनापासून बराच दूर आहे. जरी त्याने मुंडन केलं असेल, चिवर घेतलं असेल, श्रमण बनला असेल, पण सम्यक आचरण नाही. म्हणून सम्यक आचरण हे जास्त महत्वाचं आहे त्याच्या कपड्यापेक्षा. आणि मग जर अशा पद्धतीनं ते जर वागत असतील, एक भिक्खू म्हणजे तो गृहत्यागी आहे ना, घर संसार सोडलेला आहे त्यांनी, आपल्या बायका मुलांना, आई वडिलांना, जे कोणी असेल त्या सगळ्यांचा त्याग करून या ठिकाणी आलेला आहे ना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पांढरे वस्त्र परिधान करणाऱ्या गृहस्थाच्या बद्दल तर मग बोलायलाच नको, कारण तो तर संसारामध्येच गुरफटलेला आहे ना. त्याच्याकडून किती शिलाचं पालन केल्या जाईल, ही बाब अधिक दुष्कर आहे. तेव्हा हे राजा, गृहस्थ सुद्धा सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म व कुशल कर्माची आचरण करतात. गृहस्थ सुद्धा करतात. अनेक गृहस्थांमध्ये आपल्याला असं सम्यक आचरण करणारे है ना, ज्ञान प्राप्त करणारे, धर्माचं आचरण करणारे आणि कुशल कर्म करणारे, कुशल कर्माची आराधना करणारे, कुशल कर्माचं संपादन करणारे आपल्याला अनेक लोक आपल्याला समाजामध्ये दिसून पडतात है ना. त्याचप्रमाणे प्रवज्जित सुद्धा सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान व धर्म कुशल कर्माची आराधना करतात. तर यामध्ये इथे भगवान बुद्धांनी दोघांच्याही बाबतीमध्ये ही बाब बोललेली आहे आणि ही बाब सम्यक आचरणाशी संबंधित आहे. श्रमक आचरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एखाद्याने मुंडन केलं, चिवर घेतलं तरी तो काही त्यासाठी पात्र ठरत नाही, श्रामण्यासाठी पात्र ठरत नाही. तर श्रामण्य याची जी काही व्याख्या आहे ती फक्त बाह्य परिवर्तन जे दिसते त्याच्याशी संबंधित नाही आहे, तर श्रामण्य ही बाब आंतरिक परिवर्तनाशी संबंधित आहे. ही बाब या ठिकाणी आपण प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे है ना. म्हणून हे राजा, तरी सुद्धा प्रवज्जित हे श्रामण्याचे स्वाभाविक अधिकारी आहे. प्रवज्जित म्हणजे कोण? प्रवज्जित म्हणजे काय नेमकं? तर प्रवज्जित होणे म्हणजे एक प्रकारे स्वतःला सन्मार्गावर चालण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होणे, विनयानं वागण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होणे, धर्म धारण करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होणे, यासाठी ते निष्क्रमण करत असतात. आणि निष्क्रमण ज्यावेळेस आपण म्हणतो, ही बाब आंतरिक स्तरावर ज्यावेळेस आपण बाब लावून पाहतो, केवळ घरदार सोडणं म्हणजे निष्क्रमण होत नाही ना, गृहत्याग करणे म्हणजे निष्क्रमण होत नाही. मनात जर आसक्ती असेल, मनात पंचेंद्रियाच्या भोगाविषयी तुमच्या मनामध्ये अशी आसक्ती निर्माण होत असेल, मनात द्वेष असेल, मनात वासना असतील, अंगावर चिवर आहे, पण मनात या सगळ्या बाबी आहेत, मग तुमचं निष्क्रमण झालेलं नाही, निष्क्रमण झालेलं नाही, तुम्ही खऱ्या अर्थाने प्रवज्जित झालेले नाही. तुमची प्रवज्जा तेव्हा पूर्ण होते जेव्हा तुमच्या मनातली ही जी काही आसक्ती आहे, पंचेंद्रियाचे जे काही भोग आहे ते भोगण्याविषयीची तुमची जी काही तृष्णा आहे ती तृष्णा ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं प्रवज्जित होता आणि त्याला श्रामण्य म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, अंगावर चिवर होण्याला श्रामण्य म्हटलेलं नाही. आपण इथेच फसतो नेमके, आपण नेमके इथे फसतो आहे का नाही. आणि असा जो काही प्रवज्जित आहे तो श्रामण्याचे स्वाभाविक अधिकारी आहे. कारण प्रवज्येमध्ये अनेक गुण आहेत, व्यक्तीमध्ये गुण नाही, प्रवज्येमध्ये गुण आहे, गुणांनी परिपूर्ण आहे. त्यातील गुणांचे मोजमाप करता येणं शक्य नाही. कशाचे? श्रामण्याच्या गुणाचे मोजमाप करता येणं शक्य नाही. इतके गुण त्या श्रामण्यामध्ये आहे. पण ते गुण तो प्राप्त करेल तेव्हा तो श्रामण्यत्वाला प्राप्त होईल की नाही? बरोबर आहे की नाही? ह्या बाबीचा विचार केला पाहिजे आपण. तो श्रामण्यत्वाला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तो निष्क्रमण करेल. निष्क्रमण आंतरिक अर्थाने निष्क्रमण करेल, केवळ बाह्य अंतःकरणाने नाही. आणि त्या श्रामण्याच्या गुणाने तो परिपूर्ण होईल है ना, तेव्हा तो खऱ्या अर्थाने श्रमण फळाला प्राप्त करेल, श्रामण्यत्वाला प्राप्त करेल, आहे की नाही. आणि मग ते म्हणतात की हे राजा, मनोकामना पूर्ण करणाऱ्या मणिरत्नांचे जसे पैशामध्ये मूल्य ठरविणे शक्य नाही. मणिरत्न सर्वश्रेष्ठ रत्न आहे, त्याचं मूल्य पैशामध्ये होत नाही, आहे की नाही.
पैशामध्ये त्याचं मूल्य मोजता येणं शक्य नाही, एवढं त्या मणिरत्नाचं मूल्य आहे. त्याचप्रमाणे हे राजा प्रवज्जा सुद्धा कशी आहे, बहुगुण संपन्न आहे, अनेक गुणांनी युक्त व असीम आहे, म्हणून प्रवज्जेला परिणामामध्ये मोजणे शक्य नाही. मग हे जी प्रवज्जा आहे, हे जे श्रामण्य आहे, ते अनेक गुणांनी युक्त आहे. प्रवज्जा ही बहुगुण संपन्न आहे, ती अनेक गुणांनी युक्त आहे आणि असीम आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याचे सगळे काही अर्थ समजत नाही. म्हणून आपण जे आपल्या लोकांच्या भोड्या भाबड्या भावना असतात ना, त्या भावना अंगावर चिवर आहे ना, मग तो सन्मानास पात्र आहे. मग त्याच्यात काही गुण असो वा नसो, बस चिवर दिसलं की बस आपण लोटांगण घालतो. मग त्यातलं श्रामण्यत्व तो खरंच प्रवज्जित आहे काय, म्हणजे केवळ बाह्य प्रवज्जा नाही तर आंतरिक दृष्ट्या मनानं तो प्रवज्जित झाला आहे काय, त्याने श्रामण्यत्वाचे गुण प्राप्त केलेले आहेत काय, स्वतःच्या मनाला त्याने विकसित केलेला आहे काय, ते गुण त्यांनी आत्मसात केलेले आहे काय, जे प्रवज्जेसाठी पाहिजे. श्रमणत्व प्राप्त करण्यासाठी ज्या गुणांची निर्मिती करावी लागते, त्या गुणांची त्याने निर्मिती केलेली आहे काय, हे बघणं अधिक जास्त महत्वाची गोष्ट आहे की नाही. म्हणजे प्रवज्जित म्हणजे नेमकं काय, तर प्रवज्जित म्हणजे कुशलामध्ये स्थापित होणे, कुशल कर्मामध्ये स्थापित होणे म्हणजे प्रवज्जित होणे. अकुशलांना बाद करणे, अकुशलांचा निरोध करणे, नष्ट करणे, निर्जरा करणे आणि कुशलामध्ये अधिकाधिक स्थापित होणे, याला प्रवज्जित होणे म्हटलेले आहे. केवळ प्रवज्जा घेणे म्हणजे बाह्य कृती यावर अटकून असता कामा नये, नाही का. तर ही बाब प्रखर्षाने या ठिकाणी मांडलेली गेलेली आहे. आणि श्रामण्याचे किती मोठे गुण आहेत, त्याच्यात काय गुण आहेत हे सुद्धा भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात की हे राजा, महासमुद्राची खोली मोजता येत नाही, महासमुद्र एवढा खोल आहे. त्याचप्रमाणे प्रवज्जेला परिणामामध्ये मोजणे शक्य नाही. ह्या प्रवज्जेची एवढी मोठी व्याप्ती आहे, तिला महासमुद्राची उपमा दिलेली आहे. आता आपण विचार करतो की आपण एखाद्या श्रमणाला श्रमण म्हणतो, तो प्रवज्जित झाला असं म्हणतो. मग भगवान बुद्ध जेव्हा त्या प्रवज्जेला, त्या श्रमणत्वाला महासमुद्र म्हणतात, याचा अर्थ काय, तर तो अनेक गुणांनी ज्यावेळेस युक्त होतो त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं श्रमणत्वाचा अधिकारी होतो. हे श्रमणत्व एवढं सोपं नाही, एवढं छोटं नाही, एवढं संकुचित नाही, तर त्याचा जो दायरा आहे, त्याची जी सीमा आहे ती किती मोठी आहे. हे राजा प्रवज्जिताला जे काही करायचे असेल तर तो त्वरित करू शकतो, त्याला फार काळ लागत नाही. म्हणून सत्य जाणायला अशा गुणांनी युक्त असलेल्या एखाद्या भिक्षूला, एखाद्या श्रमणत्वाला, जो खऱ्या अर्थानं मनाद्वारे प्रवज्जित झालेला आहे, त्याला सत्य जाणायला वेळ लागत नाही. कारण त्याने आपलं चित्त अतिशय शुद्ध केलेलं असते, शिलाचरणावर आरूढ झालेला असतो. आणि असा भिक्षू सत्य कोणत्याही क्षणी त्याच्यासमोर सत्य प्रकट होऊ शकतं. एका क्षणामध्ये सत्य त्याच्यासमोर येऊन प्रकट होऊ शकते ना. क्षणाचाही विलंब न लागता सत्याला तो पाहू शकतो, आहे की नाही. एका क्षणात सत्य प्रकट होत असते, त्याला फार काळ लागत नाही असं म्हटलेलं आहे. त्याला फार काळ लागत नाही, नाही लागत फार काळ. जर तुमच्या मनाची तयारी झाली असेल, तुमचं मन त्या पद्धतीनं परिपक्व झालेलं असेल, तर दुसऱ्या क्षणाला सत्य तुमच्या समोर येऊन प्रकट होते. जसंच्या तसं पाहण्याची दृष्टी ज्यावेळेस माणूस प्राप्त करतो, तेव्हा तो सत्याच्या संपर्कात जातो, त्याला सत्य गवसतं. याला कारण काय, कारण हे राजा प्रवज्जित अल्पसंतुष्ट असतो, प्रयत्नशील असतो, प्रयत्नात आहे, सत्याचा शोध घेत आहे. आणि म्हणून सत्य प्रकट व्हायला वेळ लागत नाही, या अर्थाने की सत्य एका क्षणामध्ये समोर उजागर होत असते, आहे की नाही. त्याला इतका वेळ लागेल, तितका वेळ लागेल असा काही कालावधी ठरलेला नसतो. तुमच्या प्रयत्नावर डिपेंड आहे. तुमचे प्रयत्न जसे जसे विकसित होतील तसं तसं सत्य प्रकट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा जो काही प्रवज्जित आहे तो अनासक्त असतो, तो घरविहीन असतो, शील संपन्न असतो, तपस्या करणारा असतो. त्या कारणामुळेच प्रवज्जिताला जे काही करायचे असते ते तो क्षणात करतो, त्याला फार काळ लागत नाही. त्याचप्रमाणे हे राजा गाठ नसलेला, आपल्या मनात गाठी आहेत, इतक्या गाठी आहेत, इतक्या गाठी आहेत, इतक्या गाठी आहेत की त्या गाठी सुटता सुटत नाही. पण एक प्रवज्जित झालेला जो श्रमण आहे तो खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये ह्या ज्या काही पडलेल्या गाठी आहेत, राग, द्वेष, लोभ, मोह, माया, तृष्णा, आसक्ती, वासना, या सगळ्या ज्या गाठी आहेत तो हळूहळू हळूहळू त्याची उकल करतो, त्याला सरळ करतो.
मनातल्या गाठी पूर्णपणे मोकळ्या करतो आणि चांगल्या प्रकारे तयार केलेला तीर फार वेगाने सुटतो आणि ध्येय गाठण्यासाठी त्याला फार वेळ लागत नाही. इथून बाण निघाला की तो लक्ष्यावर जाऊन लागतो आणि प्रत्येक श्रमणाचं लक्ष निर्वाण प्राप्त करणं आहे. हे जर लक्ष्य असेल आणि त्या लक्ष्यावर ध्येय केंद्रित करून आपलं लक्ष केंद्रित करून त्या ध्येयाला प्राप्त करण्याच्या उद्देशाने जो तो प्रयत्नशील असतो, तेव्हा इथून बाण निघाला तो त्या टार्गेटवर लागण्यासाठी फार काळ लागत नाही है ना. इतक्या स्पीडनं तो बाण जातो, वेगाने सुटतो है ना. चांगल्या प्रकारे तयार केलेला तीर ज्याप्रमाणे फार वेगाने सुटतो त्याचप्रमाणे प्रवज्जिताला जे काही करायचे असते ते तो क्षणात करतो, त्याला फार काळ लागत नाही. तर श्रमणत्व म्हणजे काय, प्रवज्जित होणे म्हणजे काय, भिक्षू जीवन म्हणजे काय आहे का नाही, भिक्षूंचं सम्यक आचरण म्हणजे काय, आणि गृहस्थ आणि प्रवज्जिताच्या सम्यक आचरणासंबंधी ही जी काही बाब आलेली आहे ती बाब आंतरिक बाब आहे. ती गृहस्थांसाठी तेवढीच महत्वाची आहे आणि भिक्षूंसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे की नाही. म्हणून आंतरिकदृष्ट्या भिक्षू आणि प्रवज्जिता गृहस्थांमध्ये फारसा काही फरक नाही. आंतरिकदृष्ट्या जी काही बाब आहे ती दोघांनाही सारखी आहे. जो धम्म आचरण करेल, जो सन्मार्गावर आरूढ होईल, जो गुणसंपन्न होईल, जो चारित्र्य संपन्न होईल, जो अनासक्त होईल, जो प्रयत्नशील असेल, जो शील संपन्न असेल, तपस्या करील, त्या व्यक्तीला ते ध्येय प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही बाब आहे ही सुद्धा अतिशय सुंदरपणे भंते नागसेनांनी मांडलेली आहे आणि या प्रकरणाच्या माध्यमातून हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते आपल्यासमोर या सगळ्या बाबी खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. आपण याला उत्तमपणे समजून घेतलेलं आहे अशी मी अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.